क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सेवेसाठी घेतलेला जगद्गुरू तुकोबारायांचा असून आमची आपली ही दुसरा दिवस सेवा आहे. आव्हाने थोडा मगाशी विचार असा केला आहे, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. तर हे कुठंतरी घरात बसून होत नाही महाराज, किंवा कुठंतरी सवाट्यावर बसून ऐकायला होत नाही, आणि कधीतरी एकदा ऐकून होत नाही. म्हणून तरी सांगितलं आपल्या संप्रदाय हा वारकरी संप्रदाय आहे, अतिशय महान उच्च कोटीचा आहे, म्हणजे व्यापक आहे. अनेक संप्रदाय जरी असले तरी महाराज त्या सर्वांना सामावून घेणार आपला वारकरी संप्रदाय भागवत धर्म आहे महाराज. आणि हा भागवत धर्म वेदानं पुरस्कार केलेला आहे महाराज. वारकरी संप्रदाय हा वेदानुमोदित आहे महाराज. म्हणे वेदानं जे काय सांगितलंय त्याचं अनुकरण करणं आणि त्या जगाला देणं हे संतांचं मोठं कार्य आहे महाराज. म्हणून आपला हा धर्म जो आहे वारकरी संप्रदाय आहे तो जीवाच्या कल्याणासाठी आहे महाराज. म्हणून अहितापासून ही काढी ती हीत देवोनी वाढवी ती, नाही का श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. म्हणून तुम्हाला कोण महाराज प्रमाण नाही, वेद प्रमाण आहे. महाराज कोण असो महाराज, वेदाला मानतोस ना, वेद वाहे लंड बोले तो पाखंड म्हणजे त्याचे काळे तोंड संता माझे महाराज. का महाराज, तर जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, बंध काय, मोक्ष काय सांगणारं कोण आहे, वेद आहे. वेदाचं काय कायचं महाराज, वेद हा निर्दोष आहे महाराज, अपौरुष आहे महाराज. तुमच्या आमच्या बुद्धीत कितीतरी आपण शहाण असलो तरी काय नाही काहीतरी महाराज दोष हा, कारण आपण जीवदशेत आहोत महाराज. पण वेद हा अपौरुष आहे महाराज. म्हणून तुमच्या आमच्या बुद्धीतले दोष तिथं नाहीत, आणि केवळ जीवाच्या कल्याणासाठी तो प्रवृत्त झालेला आहे महाराज. आणि वेदाने जे काय सांगितलं महाराज ते बोलत राहिले नाहीत महाराज. तसा आचार केला आणि मग विचार सांगायला दिला. संतांनी आचार आणि विचार या दोन्हीची सांगड घातली महाराज, आणि अनुभव आला ते या जगात देतो. त्याने जो अनुभव आला महाराज त्या तत्वाचाच तिने काय केलाय, पुरस्कार केलाय महाराज. का महाराज, तर त्या तत्वापासून जीव हा पराणमुख झालेला आहे महाराज. तत्वापासून वेगळा झालाय महाराज, त्याला जाणना झालाय महाराज. आता वेगळा झालाय हे म्हणणं देखील महाराज अपुरं पडतं महाराज. कारण का तिथं वेगळं काय नाहीच. पण मानायला लागला म्हणून तिथं काहीतरी अज्ञान हा पदार्थ मानावा लागला महाराज. नाहीतर देवाची बरे तुका म्हणे करे आबाने मग अरे ब्रह्म तूच आहेस, कुठे दुसरीकडे ब्रह्म हुडकायला जातोस महाराज. अमर हा खरे की खोटे पहा विचारून कधी न म्हणा देह माझा ऐसा. मग आपल्याला का विचार करायला लागला, तर आपण अविचारानं देहाला मी म्हणायला लागलो. म्हणून क्षणोक्षणी हाची म्हणजे मी कोण आहे, मी कोण हा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा तुम्ही कोण यातलं, नेमकं तुम्ही म्हणजे यातलं कोण. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. अनेक जन्म महाराज आपल्याला जन्म मरणाची यरजार चालू आहे महाराज, त्याला भवसिंधू म्हटले महाराज. जन्माला यायचं कितवा जन्म, आपला कितवा जन्म माहिती नाही, कुठनं आलाय माहिती नाही, कुठं जाणार बरं, कधी जाणार, मग काय माहिती आहे नाव सांगा. माहिती नाही, हेही माहिती नाही. आपल्याला काय कळत नाही महाराज, हेच आपल्याला कळत नाही महाराज. त्याचंच नाव अज्ञान आहे महाराज. नाहीतर अज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी, अरे सूर्याच्या ठिकाणी अंधकार असलच कसा, तसं स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी होतच नाही महाराज. पण कार्यावरनं कारण मानावं लागलं महाराज.
तुम्ही रडगाणं करून आला महाराज. महाराजांनी म्हणायला मला एवढं यातून सोडवा, येतून जरा काहीतरी करा, ते तुमच्याकडे काय चमत्कार आहे का बघा, काहीतरी बघा, खरं मला यातनं एवढा सोडवा. म्हणून तुम्हाला हे जीव मानायची पाळी आली. ते बी का महाराज? आवानी मगाशी उदाहरण दिले. रज्जू न कळल्यामुळे सर्प भासला. रज्जूच्या सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं नुसतं अज्ञान मानायचं नाही. अज्ञानात व्यवहारच होत नाही हो, अशी अडचण येते. आबा काय म्हणायचं आहे, अज्ञान नुसतं मानलं तर अज्ञानात व्यवहार होत नाही ना. एकदम हे काहीतरी आहे म्हणायला लागलंय ना. म्हणून सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान हे अध्यासाचं कारण आहे महाराज. तुम्ही आहे आत्मस्वरूपाने आत्मा, अमर हा खरे की खोटे पहा विचारून न म्हणा देव जायचा, मग भरवसा कोळील. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. पण आम्ही देवदेव करीत फिरायला लागलोय ना. तुम्हीच देवा म्हटलं तर आम्हाला पटना झालंय ना. ती देव कुणीकडं आम्ही कुणीकडं, शंका आहे महाराज. आणि केवळ शंका निरसन करायचं एवढं शास्त्राचं काम आहे. काय आत्मा तुम्हाला आणून देत नाही, देव उत्पन्न करत नाही महाराज. उत्पत्ती मानली तर त्याचा नाश मानावा लागेल, पूर्वीचा अभाव मानावा लागेल. म्हणजे प्रागभाव प्रदोषाभाव अनन्यभाव हे अभाव त्याच्या ठिकाणी होतात, त्यात अत्यंत अभाव सिद्ध होतोच. मला यात नेमका मी कोण आहे, कारण का मीला विसरल्यामुळेच महाराज देहाला मी म्हणायला आलो आणि देह संबंधानं माझी म्हणायला आलो. मी अगोदर आणि मग ही अममतेची लबड सवडी माते न पवती बापुडी, म्हणून जन्म मनाच्या धुतडी ढोळ. मी आणि माझं तुकोबारा म्हणते देहा अगोदर का खरा, कारण का देह तुमचा नाही, तुम्ही नाही. अहो पंचमहाभूताचं हे आहे पंचीकरण, ते बी पृथ्वी तत्व आहे महाराज. पंचमहाभूत तरी इथं कुठे सिद्ध होतात महाराज. एक पृथ्वी तत्व राहतं महाराज. ते जाळला तर मातीच होतंय, पुरलं तरी मातीच होतंय, आणि कोरड्या कुत्र्याने खाल्लं तरी. मग तुम्ही नेमकं यातलं कोण? आतापर्यंत आपला विचार चाललाय तो मी अमका तमका. तिने सांगितले तसंच मी बी म्हणतो मधू महाराज मी आहे. आता मधू महाराज हे नाव द्यायला का आत्म्याला हो? आता पूजा कुणाची केली तुम्ही? त्या बाबाची पूजा करता येते का? त्याला नाव ठेवता येतं का? त्याला नाम आहे का? रूप आहे का? गाव आहे का? कोण आहे तो नेमका? तेच कळत नाही महाराज. आणि ते कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. आपल्याला जे कळालंय, आपण जो विचार करतो तो विचार नाही महाराज, सगळा आपला अविचार आहे महाराज. आणि विचार जर आमचा असता तर क्षणोक्षणी हाची करावा विचार त्यांना सांगायची पाळी आली नसती महाराज. म्हणून हा देह आपण नाही महाराज. हा देह आलेला आहे, हा देह एक दिवस जाणार आहे महाराज. हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे. ते वर कातडा आहे म्हणून बरं आहे आबा, तरी पावडर काय लावतंय, गंध काय लावतंय, काय मेकअप करते दादा. जरा आत बघा उडून काय आत. अरे 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 वाटते महाराज. मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कर्म कितकाचा सांदा, रवरव दुर्गती अमंगळ तिचा बांधा. स्मरे रे हरिहरा शरण जाई त्या गोविंदा. गोविंदा म्हटले महाराज. जन्मताच मदालशीने महाराज बाळाला उपरे, त्याला आई म्हणायची महाराज. आमची आई पिंट्या, त्याला काकर किती, अजून त्याला काही कळत नाही. हे बघ त्या पोरांनी कळत नाही तरी तिकडं त्या फोनावर त्याला लावतात आणि इकडं फोनावर बोलतात, दिसतंय. आणि आता बोंबालतात फोन काढून घ्यायला. शिकवलं कुणी रे? मग आता का बोंबलायला लागलायला? हा, तिला दिवस राहिलं म्हटलं की तिच्या हातात फोन निघत होत नाही. गर्भात काय होतं महाराज? संस्कार कशाचे आहेत आपले महाराज? मग आपण आपली माणसं बिघडली का? कुणी बिघडली? त्याला कारण कोण? आपणच आहोत महाराज. सुधारायची कोणी? म्हणून क्षणोक्षणी करावा विचार.
तरावाया पार तुम्ही जन्ममरणातून तुला निघायचं आहे ना, तर हाच विचार कर, मी काय करायला लागलोय, कशासाठी मी आलोय महाराज, काय करायला पाहिजे, कारण काय परत आपण या मनुष्य जन्माला येणं शक्य नाही महाराज. आणि दादा मनुष्य जन्मात जे सगळं घडतं तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरजा रे चिरा पडे. मनुष्याच्या शरीरात तुम्हाला तादात्म्य धरून मी केलं म्हणतंय, माझं म्हणतंय आणि मी केलं म्हणतंय महाराज. तो अहंकार धरूनच क्रिया क्रियमान होते, संचितात जाते, संचितातलं भोगायला ते परत होते आणि होतं तसं जातंय. पेरायला किती पायली घेऊन जाता, 2-4 पायली, आणि येताना घेऊन किती येता, पाली भरून. मग आमचं काय होत असेल बघा, एका जन्मात किती होतंय, किती जन्म पुढं भोगायला जावं लागणार. बरं कितवा जन्म तुमचा दादा, तुमचा शर्ट कितवं नाव सांगा बारशापासून. किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही दिला तारा, गणित नाही दिला तारा, पडलो किती जन्म झाला गणित नाही, कारण का मागं कुठंतरी होतो म्हणून आलोय, पुढं कुठंतरी जाणार आहे महाराज. कारण का बहुत जण गेली महाराज, आजा गेला पंजा गेला बाप मसना नेक देखत देखत नातू पण तू कुठे गेलीत, कुठे गेलीत, न देखू काय झाले, बहुत जण गेली नाही आली मागवती म्हटले, चालता वाट पुढे भय वाटती चित्ती, बहुत जण गेले नाही आले मागोती, न देखो काय झाले, कान तरी ऐकती महाराज. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला रे, देखत देखत नातू पंतू तुझा झाला, उठा जागे वा पाटी भयाले मोठे पंढरी गेलीत महाराज. कुठे गेलीत नाही माहिती. 12व्या दिवशी फोटो काढून आणता का नाही, 12व्या दिवशी फोटो आणतात का नाही पूजेला, काय लिहिलेलं असतंय, वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी किंवा ब्रह्मवासी म्हणूया, काय अडचण आहे. काय आबांचा फोन आलाय वय का, काय म्हणायचं आहे दादा तुम्हाला, मी आता वैकुंठात पोचलोय आणि माझं फुटूर नाव काय चाललंय, मनान चाललंय महाराज. हे बघवा, या धनाची जर वासना असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या सत्तेची वासना असेल, वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे महाराज. पैसा मिळवून ठेवायला लागेल आणि त्याच्यावर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, 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 त्याची झाले अंगे भारी रूप, त्याची झाले अंगे
मुक्ती दाता वासना सरताना मरणाच्या क्षणाला जी वासना होईल तसा पुढचा जन्म घ्यावा लागतो महाराज. मग काय नेहमी हरिमुखी गाता असलं तर हरीचा उच्चार होईल महाराज. आणि नसलाच तर देवळाकडे आलाच नाही, देवळाकडे पैसे दिलंच नाहीत, पोरासनी खाऊ दिलं नाही, आपण बी खाल्लं नाही, पैशाला गाठीच मारीत बसलेलं असलं तर सरताना काय होतंय माहिती आहे काय? नागोबा होतंय. काय होतंय? आणि पोराचं कसं चाललंय म्हणून बघायला आलं तर घरात आबा आल्यात म्हणून पूजा करतील का नाही? आबा आल्यात आता पूजा करूया म्हणून. म्हणून महाराज मी काय करायला लागलोय, काय करायला पाहिजे, प्रत्येक क्षणाला विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का मनुष्य जन्मात तुमची क्रिया क्रियमान होते तादात्म्य धरून आपण केली तर, आणि पुढं ती बीज प्रसवते महाराज. अनेक जन्म त्याच्यातनं घ्यावे लागतात आणि पुढचा जन्म तुम्हाला माणसाचाच मिळेल असं आपल्या हातात. मागुती हाची जन्म पावशी, भू गेले सुख दुःख जाणशी, हे तो न घडे रे सायाशी, का रे जाणून अंधवशी म्हटले महाराज. मनुष्य जन्म जो आहे तो महाराज श्रेष्ठच आहे महाराज, पण परमार्थ केला तरच आहे. परमार्थ करण्यासाठी एकच लायक एवढा या योनीत मनुष्य देह आहे महाराज. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य परब्रह्म महाराज. कारण का भगवंतानं तशी आम्हाला योजना करून दिली. दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नाशे जोपन भवरोग. अधिक महाराज आहार भय मैथून निद्रा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समान आहे, आपल्या ठिकाणी बी आहे. पण मनुष्याच्या ठिकाणी बुद्धी नावाचा एक अंक अधिक घटला आहे महाराज. हेच त्या भगवंताचं तुमच्या आमच्यावर काय आहे? उपकार आहेत महाराज. त्यांनाही बुद्धी आहे, अनुकूल प्रतिकूल कळतं महाराज, पण तिथे विवेक जागा नाही. त्यांना अनुकूल प्रतिकूल कळतं. तुम्ही हातात पेंडी घेतली तर गाय पुढे येणार आणि काठी घेतली तर का हो? म्हणजे त्याच्यातनं दुःख होतंय सुख होतंय त्याला कळतंय, पण ज्ञानेश्वरी वाचणार सप्त्याला येणार नाही, वारी करणार नाही, आणि नाही केली तरी काय अडचण नाही. तरीची जन्मा या वेदा विठोबा, नाहीतर का थोडी स्वान सुकरे बापुडे. हे जर नाही केलं तरी कुत्री गाढवं बरी न करणारी. कारण का मनुष्य जन्मच त्याच्यासाठी आहे महाराज. कारण का या शरीरातच तुम्हाला काय आहे? शरीर हे कर्मभूमी आहे. याला अधिष्ठानही म्हटले महाराज. ही कर्मभूमी आहे महाराज. तुम्ही या शरीरानं अधिक पाप केलं तर अधोगतीला जातो. खाली खाली पशु पक्षी इकडे इकडे जातो महाराज. पाषाण लोखंड जड पदार्थ देखील होऊन बसतो महाराज. आज करताना बरं वाटतंय का? खाताना बरं वाटतंय, पिताना बरं वाटतंय, पण भोगताना वाल्या कोळ्याला हेच सांगितलं ना. वाल्या कोळ्याला इथंच जागा केला महाराज. वाल्या कोळी एक हे मारकरी असणारा महाराज. आता वाल्मिक ऋषी झाला कशामुळे महाराज? संतांच्या वचनावर विश्वास नसला. कारण का तुम्ही आम्ही आज करतोय, पण याच्यात वाटकरी त्यातले कोण नाही. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले 80 किती महाराज. बायकापूर्वक तुम्हाला करायला होतील, पण भोगायचं कुणी? आपणच भोगावं लागणार महाराज. जावं लागणार आहे महाराज एक दिवस आपल्याला. आणि जाताना काय तुमची सामुग्री असेल ती तुमच्या अगोदरच पुढे जाते. म्हणून पाप केलं तर अधोगतीला जातो, पुण्य केलं तर स्वर्गाधिकाला जातो. अधिक पुण्य केलं ना स्वर्गाधिकाला जातो, तिथनं आणि खाली येतो. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यूलोका.
आणि मग निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त करून सद्गुरूंच्या चरणी संतांच्या चरणी लीन होऊन मी कोण आहे याचा जर विचार केला तर तू काय होतो? मुक्त होतो. म्हणून तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना यर्जारे शिरा पडे. म्हणून हा देह मी नाही, हा देह आल्याला एक दिवस जाणार आहे. याच्या आत एक देह आहे महाराज, याचा स्वभाव नाश आहे. परतानाश मी सांगितला आणि एक आश्रयनाशी सांगितला. गाडीवर बसलाय त्यातनं पडला, आश्रयनाश गाठलाय तिथं, लक्षात ठेवायचं. तिने त्यातनं दिलेलं आहे ते. कोणीतरी तुम्हाला मारलं, परतानाश. आणि काय याचा नाश पावणं हा स्वभाव आहे, स्वभाव नाश. एवढा बारकावत आपल्याला जायचं नाही महाराज. हा स्थूल देह आहे महाराज, नाश पावणार आहे. देह जाणार, जाणार याची काळोबा खाणार महाराज. कालचं आयुष्य आपलं, हां कालचं आयुष्य मगाचं. मी आता मगाचं म्हटलं ते, कारण का एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती पाहे तोची झाली. अरे ते पाणी म्हणतोस ते गेलं लांब. या शरीराचा बदल होणं, परिवर्तन होणं स्वभाव आहे त्याचा. म्हणून याचा स्वभाव नाश आहे महाराज. परिवर्तन होणं, बदलत राहणं, नाश होणं आणि सरतानं अत्यंत नाश होतोच महाराज याचा. म्हणून याचा स्वभाव नाश आहे महाराज. याच्या आत एक आहे ते येणं जाणारं भांडवल आहे, ते अनाधिकाराचं आहे. ते कधीचं आहे? अनाधिकाराचं आहे महाराज. त्याला सूक्ष्म शरीर म्हटले महाराज. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतकरण. अंतकरण मानलं तर 16 होतात. मनबुद्धी चित्त अहंकार 4 गाठली तरी 19 होतात. आणि ते तुमचं पाठीमाला जी काय कर्म पाप पुण्य असेल तो समुदाय वासनात्मक देह त्याला म्हटले महाराज. त्याला लिंग शरीर किंवा सूत्रात्मा म्हटले महाराज. ते घेऊन पुढे जातं. साधकाच्या पक्षी अत्यंत जबाबदारीने वागायला पाहिजे महाराज. कारण का अनेक जन्माचं त्याचं पुण्य असतं महाराज. त्यावेळी साधक दशा येते महाराज. साधक दशा सर्वात कठीण आहे. म्हणून या विश्वात 3 गोष्टी कठीण सांगितल्या तर महाराज. शंकराचार्याने त्याचा हे केलं आहे महाराज. मनुष्य जन्म मिळणं दुर्मिळ आहे. मिळालं तर मुमुक्षुत्व प्राप्त होणं, महाराज होणं सोपं आहे. कीर्तन प्रवचन करणं काय सोपं आहे महाराज. महाराज होणं सगळ्यात आता सोपं झालं आहे. पण साधक होणं सगळ्यात अवघड आहे. मुमुक्षुत्व होणं म्हणजे मोक्षाची इच्छा असणं कुणालाच हे दादा होत नाही. अनंत जन्माचं ज्यावेळी पुण्य तुमचं फळाला येईल त्यावेळी महाराज कुठंतरी तुम्हाला सदवासना सुविचार निर्माण होती महाराज. आणि मग सुविचारणा तयार होते महाराज. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सद्गुरूंच्या ठिकाणी कुठेतरी जावं लागणार आहे. सद्गुरूंची भेट जाता जाता होत नाही महाराज. म्हणून कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. हां ते ज्ञान पैगाबर मग आबा म्हटले. ते म्हणजे कोणचे? आता मी कोण हे ज्ञान. ते ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या संताया भजावे सर्वस्वी. मग जाता जाता संत भेटत नाहीत महाराज. कीर्तनाचं टाळकरी वेगळे असतात दादा. हाय साहोबा आम्हाला बी कोण धनी नाही, तुम्हाला काय म्हणून चालत नाही. पण पायी आणि करा पाठ दादा. लोकांसाठी नव, महाराजासाठी नव. हे आंधळा पांगळा वासुदेव नाटाचा अभंग पाठ केलं सा तर तुम्हाला तुमचं दर्शन त्याच्यात होत आहे. तुम्हाला तुमचं दर्शन त्याच्यात होत आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक. हे का म्हटलं महाराज? अनुभूती सांगितली त्याने महाराज. हे पाठांतर नसलं आपल्याला तो वासुदेव मी कसा असन महाराज. असो महाराज. सूक्ष्म देह जो आहे तो 16च्या संघात आहे महाराज. तो अनाधिकाराचा आहे महाराज. त्याचा आश्रय नाश आहे. आणि या दोन्हीला कारण असणारा कारण देह म्हणजे अज्ञान. स्वरूपाचं अज्ञान, बायका पोराचं अज्ञान हवं, विषयाचं अज्ञान हवं. मी कोण हे न कळणं याचं नाव काय? आणि त्याला कारण देह म्हटले महाराज. त्याचा परता नाश आहे. तो ज्ञानाशिवाय नाश होत नाही महाराज. त्याला स्वरूपाचं ज्ञान व्हायला म्हणून क्षणोक्षणी हाची
करावा विचार करावा या भार, जन्माला यायचं मरायचं, यातनं जर तुम्हाला तरायचं असेल तर मी कोण हाच करा विचार. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, रात्रंदिवस तुमच्या आमच्या पाठीमागे लागलाय महाराज. कोण? आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. उठा जागे व्हा रे आता. मग आपण जागा नाही का? आपण जागा व्हावी का नाही? हीच पहिली भ्रांती आहे महाराज. आपण जागा असू तर उठा म्हणायची काय गरज नव्हती महाराज. म्हणून 3 सत्ता सांगावे लागले महाराज. आपण जागा ही व्यावहारिक सत्ता आहे महाराज, खरं जागा नाही. खरं मोठं हे स्वप्न आहे, हे अनाधिकाराचं आहे, याची निद्रा वेगळी आहे, तीच आपल्याला माहिती नाही. म्हणून शांताना शरण जाण्याची गरज आहे. तुमची आमची झोप ती झोप नवं महाराज, ती निद्रा नवं, ते गावितेचं कार्य आहे. आपल्याला जागा व्हा कुठं म्हणतात? आता जागा नाही का? आपण वाटतंय आपल्याला, पण खरी जागृती ही नाही. कोणती पारमार्थिक सत्ता, ही व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. तुम्हाला स्वप्न ही व्यावहारिक सत्ता, स्वप्न पडते ती प्रातिभाषिक सत्ता, आणि या दोन्हीच्या हातीत आहे ती पारमार्थिक सत्ता. तिथं आपण झोपलोय महाराज. आणि तिथं धनदाराचे पुत्र हे मिथ्या जाणून, सगळं मिथ्या जाणून, कारण का तिथंही सगळं मिथ्या आहे. जागा झाल्यानंतर स्वप्न मिथ्या नव्ह. स्वप्न मिथ्या कधी? स्वप्न सत्यच वाटतंय महाराज, होय की नाही? ते जागा झाल्यावर तिथले पदार्थ नसतात म्हणून आपण त्याला काय म्हणतो? मिथ्या म्हणतो. स्वप्नातली बायको पंढरपूर जागा झाल्यावर नसतंय हो, म्हणून त्याला काय म्हणायचं? मिथ्या म्हणायचं. स्वप्नातले पदार्थ जागा झाल्यावर नसतात म्हणून, पण आपल्याला मिथ्या म्हणायला तीच नाही. आता कालचंच आहे असं वाटतं महाराज, हाच भ्रम आहे. कारण का स्वप्नात आजची बायको उद्या नसते, उद्याच्या स्वप्नात हो, पण जागृतली कलचीच येणार असं वाटतं महाराज. ह्योच भ्रम आहे महाराज. कलची नाही तर सादृश्य आहे, तिच्यासारखी आहे ती. तिथं सादृश्याचा हा दोष आहे महाराज. कसला दोष आहे? सादृश्याचा दोष आहे महाराज. तिच्यासारखी वाटते, ती नाही. कारण का तिच्यात बदल. दादा 12व्या दिवशी 12च्या दिवशी एवढंच होता जा, 12च्या दिवशी हो, पाळण्यात घातलं तर असंच होतं काय? नाही ना. मग कवा नेमकं असं झालं? पाठ करणं असं झालं काय? झालं एवढंच हो. मगाचा देह आता नाही, परिवर्तन होतं, बदलतं महाराज. क्षणाक्षणाला हे परिवर्तन हो, बदलणं याचा काय स्वभाव आहे महाराज. म्हणून ही जागृती नाही महाराज, हे अनादायी कालाचं स्वप्न आहे महाराज. आणि इथं उठा जागे व्हा रे आता म्हणतात. जागे व्हा म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जागे व्हा. तो नित्य आहे, हा देह मिथ्या आहे. स्वप्नात हा देह नाही आणि स्वप्नातला देह इथं नाही. मग स्वप्नातला देह इथं नाही म्हणून इथं मिथ्या, आणि हा स्वप्नात नाही म्हणून तोही मिथ्या आहे. पण जागृती पाहणारा आत्मा, जागृतीचं प्रकाशन करणारा कोणतरी आहे ना. निदान आत्मा तरी कळवून घेऊया, निदान आत्मा तरी कोण कळवून घेऊया. ज्याच्यावर जागृती चालली आहे, ज्याच्यामुळे सगळा हा व्यवहार प्रकाशाचा होतो महाराज, ज्याच्या सत्तेवर हा व्यवहार होतो महाराज. इंद्रिय सगळी त्याच्या संबंधानं व्यवहार करतात महाराज. त्याला काय म्हटलंय? विश्व म्हटले महाराज. तो जागृतीला प्रकाशन करणार आहे, तो भयप्रज्ञ आहे महाराज. त्याला काय म्हटलंय? विश्व म्हटले महाराज. त्याच्या आता स्वप्न पडतं महाराज. स्वप्नात आपण सगळे झोपलेलं असतो, इंद्रिय सगळी गप असतात, हातपाय सगळे निश्चित राहतात, तरी पण तिथे व्यवहार होतो. आणि तो व्यवहार आपण पाहतोय म्हणून जागा झाल्यावर सांगतो. म्हणजे तिथं पाहणारा कोणतरी आहे महाराज. आता हा देह तिथं नाही, तिथला देह इथं नाही, पण देहाचं प्रकाशन करणारा कोणतरी आहे म्हणून सांगतो. स्वप्नात तू रात्री माझ्या स्वप्नात आला होता, बरोबर आहे ना? म्हणजे त्या स्वप्नातलं प्रकाशन करणारा कोणतरी आहे. त्याला तेजोमुख आहे तुम्हाला, म्हणून त्याला काय म्हटलंय? तेजस म्हटले महाराज. आता हाही देह नाही, स्वप्नातलाही देह नाही, सुषुप्तीत
सुषुप्तीत तुम्हाला झोप लागते का नाही? झोप सुषुप्ती आनंदात तिथं सुख मिळतं का नाही? सुखानं झोपलो होतो काय जाणत सकाळी उठल्या म्हणतोय का नाही? तिथं ते जाणणारा कोण? त्या सुखाची अनुभूती कुणाला तरी आल्याशिवाय सांगतो का? व्यवहार तिथं नाही, हा देह तिथं नाही म्हणजे निश्चित आहे. अंतःकरण देखील तिथं व्यवहार करणारा नाही. त्या अज्ञानात अविद्येत लीन आहे. पण तो स्वयंप्रकाश आहे ना, तो कसा आहे? स्वयंप्रकाश आहे, नित्य प्रकाशमान आहे. तो सर्वांचं प्रकाशन करतो, पण त्याच्या प्रकाशासाठी कुणाची गरज नाही. म्हणून तो तिथं मी सुखानं झोपलो होतो सांगणारा कोणतरी आहे. म्हणजे जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुषुप्तीत आहे आणि स्वरूपानं तरी तो आहेच. तुर्यगा म्हटले त्याला महाराज. 3 देह 4 देह अवस्था अतीत जो असणारा तोच आत्मा आहे महाराज. आणि तेच खरं आपलं स्वरूप आहे महाराज. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, कारण का त्याच्या अज्ञानामुळेच तुम्हाला हे जन्म मरण पडले. आणि त्याचं ज्ञान एकदा झालं की मला जन्म नाही, मला मरण नाही, मी येत नाही, मी जात नाही, सच्चिदानंद स्वरूपानं माझंच स्वरूप आहे असं त्याला काय होतं त्यावेळी तत्वमसी महावाक्याद्वारा अहम ब्रह्मास्मी जर उठली तर त्यावेळी मी वासुदेव तत्व अशी त्याला अनुभूती येते. पण ही येण्यासाठी समागमे धरावी आवडी, करावी तातडी, कधी कधीतरी आठवड्यातनं अरे तातडी करा, लाहो करा, घाला घात मूळबंदी म्हटले महाराज. कारण का वेळ लावू नका, कारण का क्षणाचा भरवसा नाही, क्षणभंगुर नाही भरवसा. फारे सावध तोडा माया अशा काही नचले मग गळा पडेला फासा. म्हातारा झाल्यावर इकडे परमार्थाकडे येते. काय ऐकायला येत नाही, डोळ्यानं काय दिसत नाही, बसाय सडा येत नाही महाराज. काय ऐका येते महाराज? नाही महाराज काय काय म्हणतोय बघित बस. बुद्धी क्षीणता झालेली आहे महाराज. इंद्रिय महाराज गेलेले असते, काम करायचं टाकून दिलेलं असते महाराज. म्हणून गुरुजी म्हणायचे तरणा भाग्यवान, परमार्थाला लागणारा तरणा भाग्यवान महाराज. मग काय आम्हाला घरातनं ढकलून दिले म्हणून देवळाकडे येऊन बसायचं ज्ञानेश्वरी पुढ्यात घेऊन. आणि ते ज्ञानेश्वरी पुढ्यात असती पूर्वी गाठ पडलं तर होय का तिथंच विचारतंय. हे आमचा बाळ्या गाठ पडला तर नाही, पाण्यावरून गेलाय का नाही कुणाला माहिती, ते काय सांगून ऐकतंय होय. मग इथं विचार बसलाय जा की पाणी पाजाय. नाही इथं बसायला लागतंय, खादीला गावतंय का नाही. चहा देतात, नाश्ता देतात, घरात पूजा करून घेतात. आणि घरात पूजा करून घेतात आमची. बरं इकडं पूजा करत तिकडे येतात म्हणता, तिकडं खेटरं मारले तर गेल्याशिवाय राहत नाही. आणि देवळाकडे ये म्हटलं तर आम्ही या भानगडीत नाही म्हणते. ही भानगड काय जेणं तुझं कल्याण होईल, जिथं उद्धार होईल ती भानगड वाढती. हां आणि जिकडं महाराज भंडावडा आहे तिकडं हे पुढं घोड्याच्या गाड्या पुढं. काय चाललंय देवा. अरे आपल्या जीवनाचं मात्र आहे महाराज. कारण का परत मनुष्य जन्म मिळेल असं भगवंतानं तुम्हाला संधी दिली आहे महाराज. आपल्याला काय दिली? संधी दिली. आणि संत जागे करतात म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची महाराज. संतांच्या संगतीत आपला विवेक जागा होतो महाराज. नाही संत तुम्हाला 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती प्रीती, सदबोलणे हितोपदेश करुणी सायास शिकवते महाराज. संतांचं दया हे भांडवल आहे दादा. कोण सांगणार आहे महाराज? संतांच्या ठिकाणी दया आहे. बुडते हे जन न दे येतो कळवळा. बायकोला बी आमच्या कळवळा येतोय की भारा घेऊन येतोय त्यावर काहीतरी आणून दिलेत की तिला आमच्या मालकासारखा मालक म्हणाय म्हणते. आणि धरणीला पडलं की कवा तिची डुली जाईल म्हणते. वैतुक आलाय ग बाई, तीच बाई. पण संत तसे नाहीत महाराज. सहज बोलणे हितोपदेश करोडी सायास शिकवते महाराज. 80 कळवळ्याची जाती करी लाभ लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. 80 कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती महाराज. त्यांना काय द्यावं लागत नाही महाराज. अरे काय देणार?
सर्वस्वाचा धनी ते आहेत महाराज. त्याने तू द्यायच्या अगोदरच मिळवलंय. मिळवायचं काय राहिलेलंच नाही महाराज. एक लक्षात ठेवा, तुम्हाला आत्मज्ञान झालं ना, ब्रह्मज्ञान झालं ना, ती सत्ता एकदा तुमच्या हाताला आली ना, त्या सत्तेच्या पुढे काय राहिलेलंच नसतं महाराज. आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मिळवायचं थांबतच नाही. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी. परमार्थ करत असताना महाराज आज करतो उद्या करतो, कधीही वेळ लावू नये. कारण का, मागल्या वेळी आम्ही इथं प्रवचनला बसतो होतो, त्यावेळी मोठा पाऊस लागला होता का नाही. प्रवचन चालूच केलंच, त्यातनं प्रवचन का अडचण आली नाही. पण महाराजांनी मला 2दा बोलवून घेतलं. मी सांगितलं, महाराज जपून जावा, काळ सोक्यावलाय म्हणले. काळ सोक्यावलाय महाराज. सांगणारीच मंडळी गेली. तो दुःख वाटतंय महाराज. कारण का समाजावर एक पांघरून गेल्यासारखं झालंय महाराज. 80 कळवळ्याची जाती मिळत नाही महाराज. सर्वांना सामावून घेणारा पुरुष आज तर तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे महाराज. काळ आपल्या हातात नाही महाराज. क्षणभंगुरण आहे भरवसा. वारे सावध तोडा माया आशा. काय नसले मग गळा पडेल पासा. पुढे हुशार आहे थोर. म्हणजे जन्माला यायचं, मरायचं जन्माला. आता जर नाही काम झालं आपलं, अज्ञान जर राहिलं महाराज, तर पुढं कुठं नाही कुठंतरी जन्म घ्यावा लागणार. पण मनुष्याचा जन्म मिळेल असं नाही, आणि त्या जन्मात तुम्हाला करता येत नाही मला. म्हणून संत समागमे धरावी करावी तातडी. परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहार, नका डोळे धूर भरून. लोक काय म्हणतात बघू नका गा. लवकर बारक्या पोराला माळ घातली की म्हणतात एवढ्या लवकर माळ घालायची, अजून खायचं प्यायचं व्हायचं जायचं. हां, म्हणजे म्हातारं झाल्यावर माळ घालायची, अजून व्हायचं जायचं म्हणतात. एवढ्या लवकर माळ घालायची नाही. मधीच कळाले घातलं, करून करून भागलाय नी देवपूजेला. मग कवा करायचं नाव सांगा.